गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या गणपूर घाटावरून निघालेली डोंगा पाण्यात बुडाल्याने 6 महिला वाहून गेल्याची घटना दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे। या घटनेत 2 महिलांचे मृतदेह मिळालेले असून अद्याप 4 महिला बेपत्ता आहेत, तर एका महिलेला वाचविण्यात यश आले आहे। या घटनेत गणपूर येथील पोलीस पाटलाची पत्नीसुद्धा वाहून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सदर महिला मिरची तोडण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील गावात डोंग्याच्या सहाय्याने जात होत्या। अचानक पाण्यात नाव वाहून गेल्यामुळे 7 महिला आणि नावाडी बुडाले। नावाडी पोहून बाहेर निघून गेला व एका महिलेला वाचविण्यात यश आले आहे। गणपूर येथील पुष्पाताई मुक्तेश्वर जाडे वय 45 वर्ष, जिजाबाई दादाजी राऊत वय 55 वर्ष, रेवंता हरिदास झाडे वय 37 वर्ष, बुधाबाई देवीदास राऊत वय 58 वर्ष, सारूबाई सुरेश कस्तुरे वय 50 वर्ष, सुषमा सचिन राऊत वय 25 वर्ष, सर्व राहणार गणपूर हे या डोंग्यावर उपस्थित होते। यापैकी मृतक जिजाबाई दादाजी राऊत व मृतक काळूबाई सूरज कस्तुरे यांचे मृतदेह सापडले। सदर तपास मोहीम चामोर्शी पोलिसांकडून सुरू आहे। में काम करते हे दरवेळीप्रमाणेच महिला जायच्या। यावेळेस हा जो पाणी वाढला आहे अकस्मात ते रात्रोलाच अकस्मात पाणी वाढला आणि त्या संदर्भात आम्हाला कसल्याही प्रकारची सूचना नव्हती। नाहीतर प्रत्येक वेळी मेसेज वगैरे यायचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून किंवा जे आपला जो आपत्कालीन पथक ग्रुप आहे त्याच्यावरनं, परंतु यावेळेस तशा प्रकारची कसलीही माहिती मिळालेली नाही आणि अकस्मात ही दुर्दैवी घटना आपल्या गणपूर या वैनगंगा नदी घाटामध्ये घडली आहे। त्या संदर्भात आम्हाला हेच बोलायचं आहे की आपत्कालीन विभागानं ज्यावेळेस अशा अकस्मात पाणी सोडल्या जाते त्यावेळेस वेळोवेळी आम्हाला सूचना करायला पाहिजे, कारण आम्ही नदी लगत राहतो। यावेळेस आमचं नेहमी या नदी पात्रामधून आवागमन सुरू असते। आमचे अनेक नातेसंबंध नदीपल्लीकडे आहेत, त्याच्यामुळे आम्ही नेहमी इथून आवागमन करत असतो। त्यामुळे आपत्कालीन विभागानं आम्हाला प्रत्येक वेळी पाणी सोडत असताना किंवा त्या गेट ओपन करत असताना आम्हाला त्या संदर्भात माहिती द्यायला हवी होती आणि तशी माहिती येत होती, परंतु यावेळेस मात्र कसल्याही प्रकारची सूचना नसताना अचानक त्यांनी हा पाणी सोडून दिलेला आहे। त्यामधून रात्रोज आपल्या एका नावाड्याची नाव पण वाहून गेलेली आहे। तसं जर माहिती असती तर त्याने ती नाव बांधून ठेवली असती, परंतु कसल्याही प्रकारची सूचना नसल्यामुळे त्याची नाव पण वाहून गेली आणि ही दुर्दैवी घटना सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान माझ्या गणपूर गावातील 6 महिलांना प्राण गमवावं लागले। या घटनेसंबंधामध्ये तुम्ही कोणाकडे म्हणजे आता दाद मागणारा संबंधितावर कारवाई करण्याची मागणी तुमची काय असेल? पुढचे पाऊल काय असतील तुमचे? संबंधितांकडून आम्हाला दाद मागायची आहे। त्यांनी जी चूक केली त्याबद्दल त्यांच्या चुकीमुळे माझ्या गावातील 6 महिलांना संबंधित कुटुंबाला संबंधित विभागाला आम्ही त्याबद्दल म्हणजे आर्थिक सहाय्य करण्याची मागणी राहील तुमच्या गावाला। आर्थिक सहाय्य त्या कुटुंबातील काही कुटुंब असे आहेत की ज्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले। त्यांच्या घराण्यातील 2ही महिला गेल्या, 2च महिला होत्या, 2ही महिला गेल्या, म्हणजे त्याचा संसार उघड्यावर पडला। अशा त्या 6ही कुटुंबांना आर्थिक मदत द्यायलाच पाहिजे, ही आमची मागणी आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।